हाय नमस्कार, शुभ दुपार. आता वाजलेली आहे 4. पडलेली आहे भरपूर थंडी. थंडी काही कमी होईना झालेली आहे. मी घालून बसलेले आहे स्वेटर. तुम्ही पण स्वेटर घाला, डोक्याला रुमाल बांधा, गरम गरम राहा, नाहीतर सर्दी खोकल्याला आमंत्रण. त्यामुळं स्वतःची काळजी घ्या थंडीपासून. तर मी आज घेऊन आलेली आहे अशा एका नटीला. तर कोण आहे ती हिरोईन ते तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला ती हिरोईन माहीत आहे का ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर छान छान कमेंट करा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. तर मराठी, हिंदी आणि बाकी त्या बाहेरच्या चित्रपटांमध्ये काम केलेली आहे ती एक हिरोईन. सौंदर्याची महाराणी अशी ही बनवाबनवीमध्ये काम केलेलं. हळद रुसली कुंकू हसलं या पिक्चरमध्ये विजय कदमला साथ दिलेली अभिनेत्री. अशी ही बनवाबनवीमध्ये अशोक सराफ बरोबर काम केलेली अभिनेत्री कोण असेल बरं, आठवा बरं. तर ती आहे हिरोईन अभिनेत्री अश्विनी भावे. हिंदी चित्रपटामध्ये हिना पिक्चरमध्ये काम केलेलं अशोक सराफ नवा ऋषी कपूरला साथ दिलेली अभिनेत्री. परत सलमान खानची बहीण, तो पिक्चर बघा बंधन. आणि भरपूर असे त्यांनी पिक्चर दिलेले आहेत. तुम्हाला तर अशोक सराफ बरोबर गाणं गायलेलं तर तुम्हाला माहीतच असणार. ते हृदय वसंत फुलत आणि प्रेमा तरंग यावे याच्यामध्ये तर कसला भारी डान्स केलेला आहे त्यांनी. आणि अशोक सराफला मिस्टर माणी आली का, मिस्टर माणी या लवकर, ती फाईल आणा. तुम्ही लिपस्टिक दाखवताना काय त्यांचे ओठ हातात घेणार आहात का? तर मी ओठ तर हातात घेऊ शकत नाही. असले भारी भारी डायलॉग असलेली तो पिक्चर. आणि झुरळांनी प्रेमासाठी झुरळांनी साथ दिलेला, फाईलमध्ये झुरळ असलेलं तर तो हा पिक्चर अशी बनवाबनवी. आणि त्याच्यामधून तो कलर बघा, लिंबू कलर. खरोखर त्यांच्यावरती लिंबू कलर खरोखरच चांगला दिसत होता असा तो पिक्चर. तर कुणाकुणाला अश्विनी भावे माहीत आहेत. नाक लांब सडक, केस एकदम सिल्की सिल्की. आणि त्यांचे ते गाणं जे आहे नाही का, हृदय वसंत फुलताना, त्याच्यावर त्या गाण्यामध्ये त्यांनी घातलेली ती गुलाबी साडी, त्या गुलाबी साडीमध्ये एकच नंबर दिसत होत्या त्या. बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलेलं आहे त्यांनी. पण मला जेवढे माहीत आहे तेवढंच मी सांगत आहे. जे माहीत नाही त्याच्याबद्दल बोलणं ते चुकीचं आहे. कारण कसं होतं, आपण काहीतरी बोलायचं आणि दुसरे काहीतरी वेगळाच अर्थ काढतात. त्यामुळं आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढंच बोलायचं. आणि महाराष्ट्रीयन अभिनेत्री अश्विनी भावे कुणाकुणाला माहीत आहे ते पण सांगा तुम्ही. सध्या कसं आहे, जुन्या गोष्टीला उजाळा द्यावा असं मला वाटतं. कारण आता जी नवीन पिढी जी आहे ना, त्यांना जे जुने नट्या, जुने हिरो हिरोईन कोण आहेत हे माहीतसुद्धा नाही त्यांना. म्हणून आपलं थोडासा प्रयत्न आहे की बाबा जुन्या हिरोईनींबद्दल किंवा जुन्या हिरोईनबद्दल थोडीफार माहिती द्यावी. तर जेवढी माहिती आहे तेवढं आपलं सांगायचं कर्तव्य आहे. बाकी काही ज्याचं त्याची विचार असतात. तर मला तर आवडती अश्विनी भावे. तुम्हाला आवडतात का ते पण सांगा. आणि अजून काय बरं सांगू शकते. सरकारनामाबरोबर अजिंक्य देवबरोबर काम केलेलं आहे. आज थोडं लिहून घेतलेलं आहे, कारण सगळंच काय आपल्या लक्षात राहत नाही. त्यामुळं थोडीशी माहिती लिहून घेतली. बाकी मी जास्त काय माहिती लिहून घेत नसते. कसं आहे, जे आपण बघतो ना ते आपल्याला ते आपल्याला बोलता येतं. आणि जे आपण लिहितो ना ते आपल्याला बोलता येत नाही. म्हणून जे आपण आत्मसात केले तेच आपण बोलतो असं आहे. तर भरपूर पिक्चर गाजलेले आहेत त्यांचे. पण जेवढे आपल्याला माहीत आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते. तर कसं वाटलं अश्विनी भावेंबद्दल बोलताना
आणि अं, ते नऊवारी साडीतला किस्सा पण त्यांनी एक सांगितलेला आहे. कुठला तरी एक पिक्चर होता त्याच्यामध्ये त्यांना नऊवारी साडी नेसायची होती आणि ते नऊवारी साडीला म्हणजे ती शिवलेली होती, ओरिजिनल नऊवारी साडी नव्हती, ती शिवलेली साडी होती. तर त्यांना बाथरूमला जायचा सुद्धा प्रॉब्लेम होता. त्या बाईनी त्यांना साडी नेसवली होती. त्यांनी सांगितलेलं की पूर्ण ते सीन झाल्याशिवाय ती साडी काढायची नाही. तर अक्षरशः म्हटलं माझ्या पोटात दुखत होतं, पण मला काय त्यांनी बाथरूमला जाऊन दिलं नाही. तो पण सीन त्यांनी सांगितलेला आहे. आणि अजून एक कुठला तरी सीन होता बघा, विक्रम गोखल्यांबरोबर. तर त्यांनी तो एक लिहून दिलं होतं त्यांना. त्यांनी 7 वेळा वाचलं, तेव्हा ती स्क्रिप्ट त्यांच्या लक्षात आली की ही स्क्रिप्ट ह्याच्यावर आहे आणि तो सीन आपल्याला करायचा आहे. तेव्हा त्यांना ते कळलं. तर अशी दिग्गज अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याबद्दल थोडंसं बोललेले आहे. मला आवडलं तर बरंच आहे, नाही आवडलं तरी पण बरंच आहे. तर चला बाय बाय. थोडक्यात माहिती दिलेली बाय बाय.